बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. झोका कथास्तू. लेखिका जयश्री देशकुलकर्णी लिखित कथा. पाठलाग. रेणुकाला तिच्या भावाचा रतनचा फोन आला. तो अतिशय घाबरलेला होता. रडवेला होऊन सांगत होता, रेणू, अगं आईला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे तुला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. उपचार सुरू आहेत. तातडीने अँजिओग्राफीसाठी ऑपरेशन टेबलावर घेतलं आहे. अरे बाप रे, हे काय होऊन बसलं? असं म्हणत तिने घड्याळाकडे पाहिलं. रात्रीचे 10:30 वाजले होते. ती घरात एकटीच होती. तिचा नवरा अतुल ऑफिसच्या कामासाठी टूरवर गेला होता. तो उद्या सकाळी परत येणार होता. रेणुका प्रेग्नंट होती. तिला 6वा महिना संपत आला होता. रतनला या सर्व गोष्टी ठाऊक होत्या. त्यामुळे तो म्हणाला, रेणू, तू आता इकडे येण्याची अजिबात घाई करू नकोस. तू तुझी तब्येत सांभाळ. उद्या अतुल आला की मग दोघं मिळून आईला बघायला हॉस्पिटलमध्ये या. आम्ही आहोतच, काळजी करू नकोस. फक्त कानावर घालायला हवं म्हणून फोन केला. तुझं जेवण झालंच असेल. आता शांतपणे झोप. रतन रेणूला शांत झोप म्हणाला खरा, पण आई हॉस्पिटलमध्ये आहे हे ऐकून तिला थोडी झोप येणार होती. तिला आईचे 4 दिवसांच्या पूर्वीचे बोलणे आठवत होते. रेणू, अगं आपण 7वा लागला की तुझे डोहाळे जेवण ठरवूया. उगीच उशीर नको करायला. ते चंद्रावर बसून हातात धनुष्यबाण घेऊन वगैरे जुनी पद्धत नको. हा, आपण छान हरणाच्या गाडीची ऑर्डर देऊन बनवून घेऊ. रतनचं लग्न होणार, मग सून येणार, मग तिच्या हौशेचा विचार करायचा. खूप दूरची गोष्ट झाली. आपण तुझी हौस पुरी करूया. पंचपक्वानाचं ताट ठेवायचं. आणि मी माझ्या मैत्रिणीला डोहाळे म्हणायला बोलावले आहे. हं, हे सारं आईचं बोलणं, तिचा उत्साह, हे सगळं आठवत असताना पुन्हा फोन वाजला. रेणूने धडपडत उठून घेतला. तो रतनचा फोन होता. आई आपल्याला सोडून गेली. ती पुढचं काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हती. रिसिव्हर हातातून गळून पडला. लटकत राहिला. तिने मागचा पुढचा विचार न करता तिची पर्स उचलली आणि घरापासून 5 मिनिटाच्या अंतरावर असलेले रेल्वे स्टेशन गाठले. बांद्रा ते दादर 20-25 मिनिटांचा प्रवास तर आहे. शेवटची लोकल मिळेल. तिकीट काढण्याचा प्रश्नच नव्हता. तिचा पास होताच. आपण आत्ता आईकडे दादरला गेलंच पाहिजे असे तिने पक्क ठरवलं. लोकल गाठली. 25 वर्षापूर्वींचा काळ. तेव्हा मोबाईल अस्तित्वात नव्हता. कुणीतरी तिचा पाठलाग करीत होता, पण ते तिला कुठं माहीत होतं. तिचं कुठंच लक्ष नव्हतं. ती लेडीज डब्यात शिरली. तो पण तिच्या पाठोपाठ शिरला. डब्यात कुणीच नव्हतं. लोकल सुरू झाली. त्याने तिच्या तोंडात रुमाल कोंबला. हात मागे गच्च चावळून मफलरने बांधले आणि अतिप्रसंग केला. तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही. नेहमी तिच्या पर्समध्ये सुरी, तिखट या गोष्टी जर काही बाका प्रसंग आला तर ठेवलेल्या असायच्या. पण आईच्या मृत्यूच्या धक्क्याने ती उन्मळली होती आणि त्यामुळं सावध नव्हती. वाघ जसा चोर पावल्याने सावजाची शिकार करतो तसा त्याने डाव साधला होता. आणि नंतर लोकलमधून निर्दयीपणे त्याने तिला बाहेर फेकून दिले. भरधाव लोकलमधून बाहेर फेकली गेलेली ती वाचू शकली नाही. रतन फोन करण्याचा प्रयत्न करत होता, पण रिसिव्हर ऑफ लागत होता. तोही काळजीत होता. सकाळी अतुल ऑफिसच्या टूरवरून परत आला. त्यानं बेल वाजवली, पण दरवाजा उघडला गेला नाही. म्हणून तो आपल्या जवळच्या चावीने दरवाजा उघडून आत आला. रेणू घरात नव्हती. फोनचा रिसिव्हर लोंबकळत होता. त्याने तो नीट ठेवला. ही कुठे गेली असेल बरं, असा विचार करत त्याने लगेच रतनला फोन लावला. तेव्हा रेणूची आई गेली असल्याचं त्याला कळलं, पण रेणू तिथे आलेली नव्हतीच. रतन म्हणाला, अतुल, अरे आम्ही तिला तुझ्याबरोबर सकाळी ये असं सांगत होतो.
पण नंतर पुन्हा बोलणं झालंच नाही आणि फोन रिसिव्हर ऑफ लागत होता, म्हणून आम्ही काळजीत आहोत. त्याच्या मनात आशेचा अंकुर पालवला आणि त्याने शेजारच्या जोशी काकूंच्याकडे चौकशी केली. पण रेणू त्यांनाही काही न सांगता बाहेर पडली होती. म्हणजे ती नक्की शेवटची लोकल पकडून आईकडे जायला गेली असणार. पण तिथेही ती पोहोचली नव्हती. सगळी परिस्थिती लक्षात आल्यावर अतुल हताश होऊन मटकन सोप्यावर टेकला. 5 मिनिटे स्तब्ध बसला आणि त्याने नंतर लगेच पोलीस स्टेशन गाठले. तासाभरातच रेणूचा शोध लागला. दादरच्या आसपास रेल्वे रुळावर तिचा मृतदेह सापडला. तपासणीमध्ये तिच्यावर अतिप्रसंग होऊन नंतर तिचा झालेला दुःखद अंत लक्षात आला. हे सगळं लक्षात आल्यावर सगळे सुन्न झाले होते. जड मनाने रेणूच्या आईचे आणि तिचे अंत्यसंस्कार झाले. सगळ्या घरावर शोककळा पसरली होती. रेणूची आई जरी गेली होती तर रेणूचं लहान बाळ घरात आल्यावर घर पुन्हा आनंदानं फुलून आलं असतं, हसतं खेळतं झालं असतं. पण कुणा दृष्टाची वाईट नजर लागली होती. ज्याने हे कृत्य केलं तो कधीच आयुष्यात सुखी होणार नाही. माझा जसा संसार मोडला तसा त्याचाही मोडेल, माझा शाप आहे. तो जो कुणी नराधम आहे तो सापडायलाच हवा, त्याला शिक्षा व्हायलाच हवी. अतुल हे सर्व पोट तिडकीने बोलत होता. पोलीस आम्ही शोध घेऊ म्हणाले, पण तसं अवघड होतं. त्यावेळी रेल्वे स्टेशनवर CCTV नव्हते. सर्व अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्या रात्री अतुल अंथरुणावर आडवा झाला. पण झोप लागणं शक्यच नव्हतं. त्याला आठवत होतं रेणूनं त्याला लाजत लाजत सांगितलेली ती गोड बातमी. आणि मी म्हणत होतो, रेणू, आपल्या घरात ना गोड परीच आली पाहिजे, तुझ्यासारखी समाधानी आणि हसतमुख. त्यावर रेणू म्हणाली होती, तुमच्या गालाला किती गोड खळी पडते हसल्यावर, तसं तिचं हसणं असावं. आपण तिचं नाव कलिका ठेवूया का? त्या दोघांच्या मधला हा संवाद आठवून त्याला गहिवरून आलं. तो एकटाच ओक्साबोक्षी रडत राहिला. त्याच्या सांत्वनाला त्याचे आई बाबा पण जवळ नव्हते. ते दूर अहमदाबादमध्ये होते. दिवसभर शिनून थकून गेलेला त्याचा पहाटे डोळा लागला. स्वप्नात हताशपणे रडत असलेली रेणू त्याला दिसली. दिवस जात होते. पोलीस शोध घेत होते. झाल्या घटनेला 6 महिने उलटून गेले होते. पण अजूनपर्यंत पोलिसांच्या हाती काही धागेदोरे लागले नव्हते. तिच्यावर अतिप्रसंग करणारा तो खुनी त्याला संसार होता. बायको होती. 5 वर्षाचा मुलगा होता. आपला नवरा एक गुन्हेगार आणि खुनी आहे हे त्या बिचाराला माहीत सुद्धा नव्हते. पण हल्ली तिचा नवरा विचित्रासारखा वागत होता. मध्येच तिच्यावर भरभरून प्रेमाचे नाटक करत होता, तर मध्येच कधीतरी तुसड्यासारखा वागत होता. पण बायको शांत राहायची. त्याचं ऑफिस रेणूच्या ऑफिसच्या जवळच होतं. बरेच वेळा दोघे ऑफिसला जाताना एका लोकलमध्ये असायचे. ऑफिसच्या जवळच्या हॉटेलमध्ये त्याने तिला बऱ्याच वेळा मैत्रिणींच्या बरोबर चहा कॉफी घेताना पाहिलं होतं. तिचा मोहक चेहरा, शेलाटा बांधा त्याची तिला भुरळ पडली होती. त्याने कुतूहलापोटी तिची माहिती सुद्धा काढली होती. त्याच्या मनात येऊन सुद्धा गेले, अरे ही आपल्या आयुष्यात यायला हवी होती. ती जेव्हा म्हणून त्याला दिसायची तेव्हा तो तिच्याकडे अनिमिष नेत्रांनी पाहत राहायचा. पण त्याच्या डोक्यात कधी वासना डोकावली नव्हती. पण एकदा रेल्वे स्टेशनमधून गर्दीतून बाहेर पडताना ती अगदी त्याच्या पुढून चालत होती. तिचा चालण्यातला डौल, तिने त्या दिवशी घातलेला मोठ्या गळ्याचा अबोली साडीवरचा ब्लाऊज, तिची उठून दिसणारी गोरी नितळ पाठ, त्याला मोह अनावर झाला आणि नकळतपणे त्याने गर्दीत तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिने चमकून मागं पाहिलं आणि तिच्या डोळ्यात अंगार फुलले. तिने मागचा पुढचा विचार न करता एक सनसनी त्याच्या कानाखाली लगावली. इतर लोक गर्दीचा फायदा घेऊन त्याला बदडून काढतील या विचाराने तो तिला म्हणाला, सॉरी ताई, माझी मावस बहीण अगदी मागून तुमच्यासारखी वाटली म्हणून मी खांद्यावर हात ठेवायला गेलो. तिच्या दृष्टीने प्रकरण तिथेच मिटले होते. पण त्याच्यातला पुरुषी अहंकार दुखावला होता. बदला घेण्यासाठी संधीची वाट पाहत होता तो त्यासाठी अधूनमधून तिचा पाठलाग करत होता. त्या दिवशी तोही मित्राच्याकडून ड्रिंक पार्टी करून उशिराने घरी परतत होता आणि ती त्याच्या दृष्टीस पडली आणि त्याने डाव साधला होता.
गुन्हा घडून गेला होता. कधीतरी त्याला मनातून अपराधी वाटायचं, तर कधीतरी त्याचं निगरगट्ट मन म्हणायचं, त्यात काय झालं, तिला अद्दल तर घडवली मी. एका रात्री 1-1:30च्या दरम्यान तो झोपेत ओरडत होता, नको 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 करूस असं. त्याच्या ओरडण्याने त्याची बायको जागी झाली. तोही दचकून जागा झाला. घामाने डबडबला होता. बायकोने विचारले, गौतम, काय काय झालं तुम्हाला? वाईट स्वप्न पाहिलं का? तो थोडा चाचरत तिला म्हणाला, हो ग गौरी, अगं ती आपला संसार उद्ध्वस्त करणार आहे. हडळ आहे, हडळ ती. गौरीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. समजुतीच्या स्वरात म्हणाली, शांत झोपा बरं. असली काहीतरी वाईट स्वप्न कधी खरी होत नसतात. आपण कुणाचं काय वाईट केलंय? काही वाईट होणार नाही आपलं. तो तिला काहीच बोलू शकला नाही. पण त्या रात्री शांत झोपू शकला नाही तो. दुसऱ्या दिवशी तो नेहमीप्रमाणे आपलं आवरून ऑफिसला जायला निघाला. सदोदित आपल्या मागं कुणीतरी येत आहे असं त्याला भास होत होता. तो मधूनच मागं वळून पाहत होता, पण कुणीच दिसत नव्हतं. लोकलमध्ये सुद्धा कुणीतरी मागून त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याने मागे वळून त्याच्या मागे असलेल्या माणसाला विचारलं, काय साहेब, काय हवं? खांद्यावर हात का ठेवला? तो गृहस्थ म्हणाला, नाही रे बाबा, मी कशाला तुझ्या खांद्यावर हात ठेवू? तुला भास झाला असेल. सॉरी, तसंच असेल म्हणून हसून तो गप्प बसला. संध्याकाळी घरी गेला. बायको त्याची वाट पाहत होती. तिने आज गोडाचा शिरा बनवला होता आणि त्याच्याबरोबर गरमागरम कांदा भजी. नेहमी आनंदाने भज्यावर ताव मारणाऱ्या त्याने आज बेतानेच भजी खाल्ली आणि बायकोला विचारलं, काय गौरी, आज काय स्पेशल? म्हणून माझा आवडता बेत केलास? ती लाजत बोलली, इश, तुम्ही पुन्हा एकदा बाबा बनणार आहात. आजच डॉक्टरांच्याकडे गेले होते, कन्फर्म केलं. त्याने औंढा गिळला आणि उचनं हसून म्हणाला, वाह, छान बातमी दिलीस. घरात एकाला दुसरं भावंड हवंच की. तिनेही हसत त्याच्या गळ्यात हात टाकला. काय घडणार आहे, चांगलं की वाईट, या शंकेने त्याचं मन अस्थिर झालं होतं. रात्री अनामिक भीतीने त्याला उशिरा झोप लागली. पुन्हा रात्री 1 वाजता त्याला आपला कोणीतरी गळा आवळत असल्याचा भास झाला. तो घाबरून जागा झाला, पण कुणीच नव्हतं. गौरीचा हात त्याच्या गळ्यात होता. त्याने तो झटकून बाजूला गेला. गौरी पण झोपेत होती, त्यामुळं कूस बदलून झोपून गेली. मधूनच डोळ्यात खुन्नस ठेवून स्वप्नात त्याला दिसणारी रेणू, नकळत त्याला तिचा भास करून देणारी रेणू त्याच्यापुढे प्रत्यक्ष उभी होती. तिचा मोहक चेहरा उग्र भेसूर दिसत होता. तो घाबरून म्हणाला, माफ कर मला, माफ कर. मला माझा संसार करू दे, मला मारू नकोस. ती म्हणाली, तुला मी संसारही करू देणार नाही आणि सहजासहजी मरण पण देणार नाही. एवढं बोलून ती गुप्त झाली. तो रात्रभर पुन्हा जागाच खंतावत राहिला. अपराधाची कबुली आपण पोलिसांना देऊन टाकावी असं त्याच्या मनात येऊन गेलं. पुन्हा मनात आलं, गौरीचं आणि आपल्या मुलाचं काय होईल? आता तर अजून एक मूल घरात येणार म्हणजे जबाबदारी वाढली आहे. छे, गुन्हा कबूल करणं एवढं सोपं राहिलं नाही आता. बघूया, येईल त्या त्रासाला सामोरं जाऊया, असं मनाशी म्हणत त्याने चादर पूर्ण अंगावर उडून घेतली. जसं काही सुरक्षा कवच वाटलं त्याला. दिवस असेच जात होते. रेणूचे सदोदित कुठे ना कुठे भास होत राहत होते. त्याच्या रात्री भीतीपुटी जागत राहत होत्या. त्यामुळं ऑफिसच्या कामात नीट लक्ष लागत नव्हतं. ऑफिसमध्ये खुर्चीवर बसल्या बसल्या त्याला डुलकी यायची. तो खंगत चालला होता. त्याच्या घरी आणि ऑफिसमध्ये सगळ्यांना त्याची काळजी वाटत होती. त्याचा सहकारी एकदा दोनदा म्हणाला, सर, एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे जा. वरचेवर वाळत चालला आहात आणि अजून संसारात जबाबदारी वाढणार आहे, तेव्हा काळजी घ्या. तो नुसता हो म्हणायचा. त्याला कारण माहीत होतं, पण तो बोलू शकत नव्हता. त्याची बायको गौरी पण एक दिवस म्हणाली,
तुम्हाला एवढं कसलं टेन्शन आहे? नवीन बाळ घरात आल्यावर घरात तुमच्या पगारात भागेल का असा विचार करत असाल तर करू नका तसं. मी पण सायन्सची पदवीधर आहे. 8वी ते 10वीच्या मुलांचं ट्युशन्स घेणं सुरू करेन आणि हातभार लावेन संसाराला. पण तुम्ही तुमची तब्येत सांभाळा. कोणती हडळ स्वप्नात आली होती त्याचा तर विचार करत नाही ना? तो चपापला. उसनं अवसान आणत बोलला, तसं नाही ग, हे आपले मनाचे खेळ. असं कोणी कोणाचं वाकडं करू शकत नाही. तेवढ्यात एक बळकट पुरुषी हात आपल्या खांद्यावर पडत असल्याचं त्याला जाणवलं. ती म्हणत होती, अजून तर पाठलागाची सुरुवात आहे. घाबरलास? तो गौरीला म्हणाला, काय ग, तुला काही ऐकू आलं? त्यावर गौरी म्हणाली, काय ऐकू येणार? आपल्या दोघांच्या शिवाय इथं आहेच कोण? आपला सोनू तर मित्रांच्या बरोबर खेळायला गेला आहे. मी म्हणत होते खूप वेळ झाला त्याला अजून गृहपाठ करायचा आहे. जा शोधून घेऊन या. तो मुलाला शोधायला बाहेर पडला. मागोमाग रेणूचा पाठलाग चालूच. ती आता त्याच्या सावलीप्रमाणे त्याच्या मागे असायची. फक्त त्यालाच दिसायची किंवा तिच्या अस्तित्वाची त्याला सतत जाणीव असायची. तो रस्ता ओलांडून पलीकडे असल्या सोनूच्या मित्राकडे त्याला शोधायला जात होता. तेवढ्यात सोनूनं त्याला पाहिलं आणि बाबा म्हणून जोरात हाक मारली. एक लक्झरी बस रस्त्यावर वेगात येत होती. त्याने सोनूला थांब म्हणून हात केला, पण तो धावत येत होता. ड्रायव्हरने करकचून ब्रेक दाबला, पण तरी त्याच्या धक्क्याने सोनू दूरवर फेकला गेला. तो सोनूला उचलायला रस्त्यावर धावला. माणसांची गर्दी जमली. सोनूला रक्ताच्या थावळ्यातून उचलत असताना रेणू खुनशीपणे हसताना त्याला दिसली. त्याच लक्झरी बसने तो सोनूला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होता. ती त्याच्या कानाशी कुजबुजली, घेऊन जा, काही उपयोग होणार नाही. हॉस्पिटलच्या दारापर्यंत चालू असला सोनूचा श्वास बंद पडला आणि त्याने मान टाकली. गौरीसुद्धा गौतमबरोबर होतीच. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी सोनूला चेक केलं आणि म्हणाले, सॉरी, ही इज नो मोर. गौरीने तर हंबरडाच फोडला. गौतमला म्हणाली, तुम्ही त्याला थुपवू शकला नाहीत. तुम्हीच माझ्या मुलाला मारलं. दूर व्हा माझ्यापासून. माझ्या पोटातल्या बाळाचा सुद्धा खून कराल तुम्ही. तो आगतिकपणे म्हणत होता, गौरी, गौरी, मी नाही सोनूला मारलं. तिने मारलं. तिनं, ती हडळ, ती माझ्या मागे हात धुवून लागली आहे. ती हडळ रेणू त्याच्या मागेच उभी होती. विकट हास्य करत त्याला वेडावून दाखवत होती. तो तिला म्हणाला, मला मला काय ती एकदा शिक्षा दे. माझ्या कुटुंबावर का उठली आहेस? अशी दात विचकून हसू नकोस ग कैदाशिनी. हो हो हो, माझी चूक झाली म्हणत त्याने आपल्या 2-3 थोबाडीत मारून घेतल्या. आजूबाजूच्या लोकांना वाटलं मुलाच्या जाण्याच्या धक्क्याने हा भ्रमिष्ट झाला आहे, त्यामुळे काही पण बोलत सुटला आहे. लोक त्याची कीव करू लागले. त्याला सावरण्याचा प्रयत्न करत राहिले. त्याने बायकोचा हात प्रेमाने हातात घेतला आणि दाबला. म्हणाला, गौरी, प्लीज प्लीज, मला दोष देऊ नकोस. मी का माझ्या मुलावर उठेन? मला झिडकारू नकोस. मला तुझी गरज आहे. ती त्याचं काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हती. उलट त्याला झिडकारून त्याच्यापासून दूर गेली. सोनूच्या जाण्यानंतर 7-8 दिवस ती त्याच्याशी फटकूनच वागत होती आणि नंतर आईवडिलांच्याकडे माहेरी निघून गेली. तिच्या मनावर सुद्धा मुलाच्या जाण्याचा खूप मोठा आघात झाला होता. त्या धक्क्याने 15 दिवसातच तिच्या पोटात अचानक दुखायला लागलं आणि तिचं मिसकॅरेज झालं. मग तर तिला खूपच मोठा धक्का बसला. ती डिप्रेशनमध्ये गेली आणि गौतमची सावली सुद्धा तिला नकोशी झाली. त्याला पाहिलं की ती किंचाळू लागली, दूर हो, दूर हो, तू खुनी आहेस. मला पण मारशील तू. आई, आई, या माणसाला घरातून हाकलून दे. माझा त्याचा काही संबंध नाही. तो निराश होऊन घरी परतला. त्या रात्री तर त्याला घरी अजिबात झोप लागली नाही. त्याच्या बेडवर त्याला सारख्या सुया टोचल्यासारखं होत होतं. रेणूच्या विकट हास्याचा चेहरा सदोदित दिसत राहिला. तो तिला काकुळतीने म्हणाला,
माझा सगळा संसार उद्ध्वस्त झाला आहे. आता तरी माझा पिच्छा सोड. माझा पाठलाग एकदाचा कायमचा सोड. सोड. आता मला मरण दे. रेणू अतुलच्या स्वप्नात सारखी अधूनमधून येत राहायची. आपल्या सर्वांना त्रास दिला तो खुनी मी त्याला सोडणार नाही असं काहीतरी बोलत राहायची. ही अशीच काहीतरी स्वप्ने म्हणून तो सोडून देत राहिला. रेणूच्या जाण्यानंतर 7-8 महिन्यांनी त्याच्या आईवडिलांनी त्यांच्या नात्यातलीच दादरचीच एक चांगली मुलगी पाहून लग्न लावून दिलं. रेणूच्या सतावणाऱ्या आठवणींच्यापासून दूर म्हणून तोही पुन्हा अहमदाबादला परत गेला. त्याचा संसार नव्याने सुरू झाला. तेव्हा त्याच्या स्वप्नात हसतमुख रेणू येऊन गेली. त्याने विचार केला, आपलं सगळं व्यवस्थित चाललं आहे पाहून हिला बहुतेक मुक्ती मिळाली असावी. एक दिवस रेणू अतुलच्या स्वप्नात येऊन त्याला स्वतःच्या बाबतीत घडलेला प्रसंग दाखवत होती. पण त्याला तिच्या खुन्याचा चेहरा दिसत नव्हता. तो खडबडून जागा झाला. 2 दिवसांनी दादर पोलीस स्टेशनला जा म्हणून सांगत होती. दुसऱ्या दिवशी अतुलने सकाळीच आईवडिलांना आणि आपल्या बायकोला रेणूने स्वप्नात दिलेल्या सूचनेबाबत सांगितलं. सगळ्यांचं मत पडलं अतुलने दादरला जाऊन यावं. त्याप्रमाणे अतुलने तयारीही सुरू केली. रेणूच्या भावाला रतनला फोन केला. त्यानेही बरोबर येण्याची तयारी दर्शवली. गौतम रेणूच्या पाठलागाला कंटाळा होता आणि आता तर त्याचा संसारही उद्ध्वस्त झाला होता. बायकोच्या मनात त्याच्याविषयी इतका तिरस्कार निर्माण झाला होता की ती त्याचं तोंडसुद्धा पाहायला तयार नव्हती. त्या दिवशी पहाटे गौतमचा बेड भूकंप झाल्याप्रमाणे हादरायला लागला. तो दचकून जागा झाला. तोच रेणूचा दणकट हात त्याच्या मानेवर आवळला गेला. ती म्हणाली, चल उठ, तुला मी मरण देणार नाही, तुला कायदाच फाशी देईल. आवर लवकर, आवर आणि दादर पोलीस स्टेशनला जाऊन तुझ्या गुन्ह्याची कबुली दे. म्हणत तिने त्याची मान सोडून दिली. तोही कटपुतलीप्रमाणे उठून आपले सगळे व्यवहार करत राहिला. रेणूचा वावर त्याला आसपास जाणवत राहिला. तो ऑफिसला न जाता दादर पोलीस स्टेशनला गेला. सकाळचे 10 वाजले होते. त्याने पोलिसांना त्याचा जबाब लिहून घेण्यास सांगितलं. रेणूचा खुनी आयताच पोलिसांच्या ताब्यात आला होता. रतन आणि अतुलही तेवढ्यात दादर पोलीस स्टेशनला पोहोचले. पोलीस अतुलला म्हणत होते, योगायोग पहा, तुम्ही आलात आणि तुमच्या बायकोचा खुनी स्वतःच गुन्ह्याची कबुली द्यायला हजर झाला आहे. रतन आणि अतुल दोघेही आश्चर्यचकित झाले. मोठा धक्का तर सगळ्यांनाच बसला जेव्हा अतुलने खुन्याचा चेहरा पाहिला. कारण तो तर त्याच्या दुसऱ्या बायकोचा भाऊ होता. गौतमला पण माहीत नव्हते जिचा आपण खून केला ती रेणू अतुलची पहिली बायको आहे. कारण लग्नाच्या आधी अतुलच्या घरच्याने आणि अतुलने रेणू अपघातात गेली असं सांगितलं होतं. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.